ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मंडळी, हे गाणं आठवत असेलच. 2004 साली केदार शिंदे यांच्या अगबाई अरेच्चा या चित्रपटातील हे गाणं. हे गाणं गावाबाहेर कामानिमित्त शहरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनाला भिडून जातं. या चित्रपटातील एक सीन खूप काळजाला भिडणार आहे, तो म्हणजे बगाड यात्रेचा. एक नवस पूर्ण करणारा माणूस बगाडावर पुढच्या टोकाला नवस पूर्ण करण्यासाठी बसलेला असतो आणि त्याच बगाडाखाली गुलालात माखलेले भाविक असतात. याच भाविकांची ही यात्रा. सातारच्या वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक अत्यंत थरारक, विलोभनीय आणि श्रद्धेचा उत्सव असतो. गेल्या शेकडो वर्षांपासून इतिहास असलेली ही यात्रा म्हणजे गावकऱ्यांची एक भक्ती आणि समृद्ध संस्कृतीचा संगम असतो. खरं तर ही यात्रा म्हणजे भैरवनाथाचा विवाह सोहळा असतो. त्यात छबिना, मिरवणूक आणि पारंपरिक बगाड हे यात्रेमागचं प्रमुख आकर्षण असतं. याच यात्रेमध्ये यावर्षी एका पाहुण्यानं बगाडाला परदेशी चलनाची माळ अर्पण केली आहे. त्यामुळे या यात्रेला ग्लोबल झळाळी देखील मिळाली आहे. या परदेशी चलनामुळे या यात्रेला ग्लोबल प्रसिद्धी कशी मिळाली, ही बगाड यात्रा काय आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा ही पश्चिम महाराष्ट्रामधील लोकांच्या विलक्षण जिव्हाळ्याची यात्रा आहे. या यात्रेचा इतिहास, त्यातील परंपरा आणि माणसांच्या श्रद्धेचं स्वरूप इतकं अथांग आहे की त्याचं वर्णन शब्दात करणं कठीण असलं तरी या परंपरेचा उलगडा करणं महत्वाचं आहे. सातारा जिल्हा हा तसा शूरवीरांचा आणि क्रांतीचा जिल्हा, पण याच मातीत बगाडासारखी एक आगळीवेगळी परंपरा शेकडो वर्षांपासून जपली गेली आहे. बावधनच्या या बगाड यात्रेचा केंद्रबिंदू म्हणजे भैरवनाथ हे दैवत. या उत्सवाचा प्रारंभ होळीच्या दिवसापासूनच सुरू होतो असं म्हणता येईल, कारण फाल्गुन शुद्ध पौर्णिमेपासूनच सगळ्या गावात यात्रेचं वातावरण निर्माण झालेलं असतं. बावधनच्या बगाड यात्रेची परंपरा गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 500 ते 600 वर्षापासून जुनी आहे. या यात्रेचा मुख्य भाग म्हणजे बगाड ओढणं. बगाड म्हणजे लाकडाचा एक प्रचंड मोठा आणि जड रथ, ज्यावर एक व्यक्ती पुढच्या बाजूला बसलेली असते. या परंपरेमागे एक कथा सांगितली जाते. असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळी जेव्हा एखादं संकट दूर व्हायचं किंवा एखादी मोठी इच्छा पूर्ण व्हायची, तेव्हा भक्त नवस फेडण्यासाठी आपली निष्ठा सिद्ध करायचे. काळाच्या ओघात यात बदल होत गेले आणि बावधनची बगाड यात्रा सुरू झाली. आजही बावधनच्या बगाडामध्ये जो बगाड्या होतो तो कडक उपवास करून आणि भावभक्तीने या रथावर बसलेला असतो. हा बगाडा ठरवण्यामागे सुद्धा एक गोष्ट आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्रीनंतर मंदिरातील पुजारी पारंपरिक पद्धतीनं देवाला कौल लावून बगाड ठरवतात. रात्री 12 वाजता बावधनच्या श्री काळभैरवनाथ मंदिरात मध्यरात्री सगळे बावधनकर भाविक एकत्र जमतात. वातावरणात दैवी शांतता असते. ज्यांनी ज्यांनी नाथांचा नवस केलेला असतो ते सगळे भाविक देवासमोर ओळीनं कौलासाठी बसतात. देवांचे पुजारी प्रत्येक नवसकर्त्याच्या नावानं नाथांचा कौल लावतात. प्रत्येकाच्या नावाचा मोठ्यानं पुकारा होतो आणि क्षणभर संपूर्ण वातावरणात शांतता पसरते. त्यानंतर पुजारी नवसकऱ्यांना रांगेत बसवतात. 50 लोकांचे 5-5 गहू लावले जातात. उजवा आणि डावा असे गहू लावले जातात. डावा कौल म्हणजे बगाड नाही आणि उजवा कौल म्हणजे बगाडाचा मानकरी. देवांचा कौल मिळताच काशीनाथांच्या नावानं चांग भलं या जयघोषानं आसमंत दुमदुमून जातो. नाथांचा उजवा प्रसाद ज्याला लाभतो त्याची त्या वर्षीच्या बगाड्या म्हणून निवड केली जाते. हा मान म्हणजे केवळ सन्मान नाही, तर नाथांच्या कृपेची आणि श्रद्धेची पावतीच असते. यावर्षी नवस फेडण्यासाठी एकूण 61 नवसकरी बसलेले होते. त्यापैकी 37व्या क्रमांकावर असलेल्या विठ्ठल सोपान कदम यांच्या बाजूनं देवाचा कौल लागल्यानं त्यांना बगाड होण्याचा मान मिळाला. मंडळी, ही मुख्य यात्रा रंगपंचमीच्या दिवशी पार पडते. या उत्सवाची तयारी कित्येक महिने आधी सुरू होते. बगाडासाठी लागणारा रथ हा बांबूंच्या काठीपासून आणि लाकडापासून बनवला जातो. हा रथ बनवण्याचं काम पिढ्यानपिढ्या ठराविक कारागीरच करतात. या रथाची उंची साधारणपणे 40 ते 50 फूट असते. रथाच्या वरच्या बाजूला एक आडवा लाकडी दांडा असतो, ज्याला शिस म्हटलं जातं. याच शिसाला बगाड्याच्या पुढच्या बाजूला बसवलं जातं. त्यानंतर यात्रेच्या दिवशी पहाटेपासूनच कृष्णा नदीच्या घाटावर लाखो भाविकांची गर्दी होते. या यात्रेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे बगाड ओढण्यासाठीची बैलांची जुंपण केली जाते. पहाटेपासून खिलार जातीच्या बैलजोड्या ह्या बगाडाला बांधल्या जातात आणि ओढत ओढत रानावनातून बगाड मंदिराकडे नेलं जातं. ज्या शेतातून हे बगाड जातं त्या शेतातील पीक जोमाने येतं असं सगळ्या गावात म्हटलं जातं. खरं तर मंडळी, ही बगाडाची दृश्य म्हणजे डोळ्याचं पार न फेडणारे असतात. हजारो लोक एकाच वेळी काशीनाथाच्या नावानं चांग भलं अशा घोषणा देत रथाला दोरखंडाच्या साह्यानं ओढत असतात. रथावर जो बगाड्या असतो तो हवेत तरंगत असताना खाली असलेल्या लोकांना आशीर्वाद देत असतो.
त्याच आशीर्वादात सगळे भाविक एकोप्यानं पुढे पुढे सरकत असतात. बगाड यात्रा म्हणजे एकोप्याची आणि ऐक्याची. या यात्रेत जातीपातीची सगळी बंधनं गळून पडतात. गावातील प्रत्येक 12 बलुतेदार आणि 18 अळुतेदारांचा या उत्सवात विशिष्ट वाटा असतो. कोणी दोरखंड विळण्याचं काम करतं, कोणी रथ बांधण्याचं, तर कोणी नैवेद्याची जबाबदारी घेतो. बावधनच्या या यात्रेमध्ये गाडा बनवण्याचं काम हे सुतार घराण्याकडे, तर गाड्याच्या यत्नांची गाड देण्याचा मान पिसाळ भावकीकडे असतो. छबिण्याच्या दिवशी बगाड्यासोबत असणाऱ्या मशालीला तेल पुरवण्याचा मान तेली समाजाकडे, तर वर्षभर देवाला फुलं पुरवण्याचा मान माळी समाजाला दिलेला असतो. तसंच देवाची सेवा करण्याचा मान गुरव समाजाकडे असतो. तर पुढे बगाड्याला गळ देण्याचा मान मुळसे तसेच नाभिक समाजाचा. त्यासोबत शिडावर बसण्याचा मान दाभाडे यांच्याकडे दिलेला आहे. तर पिळकावणीवर उभं राहण्याचा मान भोसले आणि पिसाळ तरपे यांच्याकडे दिलेला आहे. त्यानंतर देवाला वाजत गाजत नेणं, डवरी पूजा आणि देवाच्या लग्नाची आख्यायिका सांगणं हा सेवेकऱ्याचा मान डवरी गोंधळी समाजाकडे असतो. चर्मकावर समाजाकडे मशाल धरणं आणि देवाला चांबड्याचे जोडे शिवण्याचा मान असतो. त्यामुळं एकीची भावना हे यात्रेचं खरं यश आहे असंच आपल्याला म्हणता येईल. या यात्रेत केवळ सातारा जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही भाविक येत असतात. या गर्दीचा आकडा 5.5 ते 6 लाखांच्या घरात जातो. त्यावेळेस संपूर्ण बावधन गाव हे भक्तीच्या रंगात न्हाऊन निघतं. या बगाड यात्रेचा उत्सव पार पाडण्याची पद्धत ही अत्यंत शिस्तबद्ध असते. कृष्णा नदीच्या पात्रातून बगाड ओढत गावापर्यंत आणलं जातं. हे अंतर काही किलोमीटरचं असलं तरी तो रस्ता खडकाळ आणि चढ उताराचा असतो. मात्र इतक्या मोठ्या रथाला आणि एवढ्या मोठ्या लोकांच्या गर्दीला हाताळताना लोकांची श्रद्धा इतकी दांडगी असते की कुठलीच दुर्घटना घडत नाही. बैलांच्या गळ्यातील घुंगरू, हलगीचा कडकडाट आणि गुलाल खोबऱ्याची उधळण यामुळे संपूर्ण वातावरण भरून गेलेलं असतं. बगाड्याला जेव्हा त्या आकड्यात बसवलं जातं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भीतीसोबत एक प्रकारचं तेज असतं. हीच त्याची भक्ती आणि कडक निष्ठेचं प्रतीक मानलं जातं. या यात्रेत रूढी, संस्कृती आणि परंपरांचे पालन काटेकोरपणे केलं जातं. बगाड्याची निवड, त्याला द्यावा लागणारा आहार, त्याचं वागणं बोलणं यावर ग्रामपंचायतीचं आणि देवस्थान ट्रस्टचं नियंत्रण असतं. बगाड एकदा गावात आलं की तो भैरवनाथाच्या मंदिरासमोर उभा केला जातो. तिथं मोठी आरती होते आणि मगच हा उत्सव संपल्याचं जाहीर केलं जातं. त्यानंतर गावागावातून आलेल्या पालख्यांची मिरवणूक निघते. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार हा उत्सव म्हणजे कृषी संस्कृती आणि शौर्य संस्कृती यांचा संगम आहे. ज्या प्रकारे शेतकरी आपल्या शेतात राबतो त्याच ताकदीनं तो देवाच्या चरणी नतमस्तक होतो. एकूणच बावधनची बगाड यात्रा ही केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो सातारा जिल्ह्याच्या अस्मितेचा आणि परंपरेचा एक जिवंत वारसा आहे. तो माणसाच्या क्षमता आणि अतूट विश्वास यांचं दर्शन घडवतो. त्यासोबतच मंडळी, या वर्षीचा बगाड यात्रेमध्ये एक गोष्ट आकर्षणाचा बिंदू ठरली, ती म्हणजे एका पाहुण्यानं बगाडाला अर्पण केलेला अमेरिकन डॉलरचा हार. एका निष्ठावान भक्तानं अमेरिकन डॉलरची मोठी माळ बगाडाला वाहिली. एवढंच नाही तर यात्रेसाठी आलेल्या काही परदेशी भक्तांनी परदेशी चलनाच्या नोटांचं तोरण बगाडाच्या शिडावर अर्पण केलं. ग्रामीण भागातील एका पारंपरिक उत्सवात असा डॉलर्सचा वर्षाव होण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं गावात मोठं कुतूहल निर्माण झालं होतं. त्याचबरोबर या बगाडाचं आकर्षण त्या परदेशी पाहुण्यांना झालं. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर फोटोज टाकून डॉक्युमेंटरी बनवून या बगाडाला जगात आणखी प्रसिद्धी मिळवून दिली. यातून एक गोष्ट कळून येते, ती म्हणजे काळ बदलला, तंत्रज्ञान आलं तरीही लाकडी रथाची आणि बैलजोड्यांची ही परंपरा आजही तशीच टिकून आहे. हेच या मातीचं आणि संस्कृतीचं मोठेपण आहे. म्हणूनच शहरात राहणाऱ्या मंडळींनी या यात्रेचा आनंद आवर्जून घेतला पाहिजे. बाकी मंडळी, कमेंटमध्ये काशीनाथाच्या नावानं चांगलं हे टाकायला विसरू नका आणि या माहितीबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.